शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी विश्वजित मोरे, रेलिगर ॲग्रोलाइफ बायोसायन्स या कंपनीचा प्रतिनिधी। तर आपण आज खर्डी या गावामध्ये आमिर शेख यांच्या कांदे प्लॉटवर आलेलो आहे। आम्ही पंढरपूरमध्ये प्रेरणा बीज भंडारमध्ये असताना आमिर शेख तिथे आले होते की बाबा आमचा कांदा असा पीळ पडलेला आहे किंवा वाढ होत नाही। मग त्यांना आम्ही कांद्याचं फोटो वगैरे बघितलं। त्यांचा कांद्याचा फोटो बघितल्यानंतर त्यांना आम्ही आपल्या रेलिगेर कंपनीचे कोरेला आणि रेलिबॅक्ट हे स्प्रे करण्यासाठी दिले होते। त्यांना सांगितलं की स्प्रे करताना तुम्ही निम्मे प्लॉटला स्प्रे करा आणि निम्मे प्लॉट तसंच राहू द्या। तर त्यांना निम्मे प्लॉटचं औषध दिलं होतं। तर त्यांनी आल्यानंतर स्प्रे केला। त्यांचं 4 दिवसांनी परत प्रेरणा बीज भंडारला व्हिजिट झाली, तेव्हा ते म्हटले की बाबा जिथं स्प्रे केला आहे तिथं माझा कांदा पूर्णपणे वाढलेला आहे आणि पीळ पडणे किंवा कुठं ते करपा टिपका असा काही प्रकार नाही। त्यावेळेस मग आम्ही आज प्रेरणाची टीम आणि आम्ही आज हे प्लॉटवर बघण्यासाठी आलो आहे। तर खरंच जे फवारलेला प्लॉट आहे तुम्ही पण बघू शकता आणि न फवारलेला प्लॉट तिकडं आहे। जिथं आपलं रेलिबॅक्ट आणि कोरेला स्प्रे गेला आहे तिथं पूर्ण कांद्याची पात संख्या भरपूर आहे, कांद्याची वाढ एकदम बेस्ट आहे आणि कांद्याला खाली मुळीचा एकदम म्हणजे चालू आहे वाढ। आणि जिथं फवारण आहे तिथं पूर्णपणे पीळ झालेला कांदा दिसतोय। तर आपलं कोरेला जे औषध आहे ते एकदम बेस्ट आहे, कुठल्याही पिकासाठी चालतंय। त्याचा कांद्यासाठी वापर कसा आहे तर कांद्याला तणनाशकाचा झटका असू द्या किंवा हवामानात बदल असू द्या किंवा पाण्याचा ताणतणाव झालेला, ह्या सगळ्यावरती कोरेला आपलं काम एक ह्युमिनिटी बूस्टर ताकद देणे कांद्याला ह्यासाठी काम करते। आणि आपलं दुसरं जे रेलिबॅक्ट जे औषध आहे त्या रेलिबॅक्टमध्ये 8 प्रकारचे NPK येत्या। त्यामध्ये पी रिच, के रिच आहे, सिल रिच आहे, सिलिकॉन आहे, FB आहे, ओंझिला आहे आणि त्यात मायक्रोरायझा पण दिलेला आहे। तर आपल्या रेलिबॅक्टच्या औषधामुळे ही पाती जी आहे त्या पातीची संख्या एकदम व्यवस्थित ठेवते। ते रेलिबॅक्ट जे आहे ते स्प्रे करताना खाली ओलावा असावा, ते एकदम व्यवस्थित स्प्रे केल्यानंतर त्याच्यात बॅक्टेरिया असल्यामुळे ते खालून आणि वरून दोन्हीकडून काम चालू करते। तर तुम्ही बघू शकताय आता। तर रेलिबॅक्ट फवारल्यामुळे असं तुम्ही म्हणताल की असं काय नवीन प्रकार झाला की वाढलाय, तर रेलिबॅक्टमध्ये पी रिच असल्यामुळे फॉस्फरस लेवल पूर्णपणे वाढते, के रिच असल्यामुळे पोटॅश लेवल पण वाढते कांद्यामध्ये, त्यात सिल रिच सिलिकॉनचे बॅक्टेरिया असल्यामुळे कांद्यात तिखटपणा येणे हे सुद्धा एकदम बेस्ट पर्याय आहे। त्यानंतर त्यात आपला मायक्रोरायझा दिलेला आहे। मायक्रोरायझामुळे मुळी एकदम व्यवस्थित कांद्याची चालू आहे आणि ह्या सगळ्या स्प्रेमुळं ती पीळ पडणे हा प्रकार अजिबात होत नाही। आणि आपल्या रेलिबॅक्टमुळे विशेष एक असं म्हणजे फरक दिसतोय की कांद्याची पात एकदम वाढलेली आणि व्यवस्थित दिसते। आणि शेतकरी मित्रांना माहीत आहे की कांद्याची वाढ म्हणजे कांद्याची पात जेवढी चांगली तेवढा कांदा खाली वजनाला आणि चकाकीला चांगला असतोय। तर अशा प्रकारे रिझल्ट आलाय। तुम्ही बी एकदा रेलिबॅक्ट आणि कोरेलाचा स्प्रे घ्या, एकदम तुम्हाला जबरदस्त रिझल्ट बसेल। जर तुम्हाला रेलिबॅक्ट आणि कोरेला औषध तुम्हाला अवेलेबल करायचं असेल तर प्रेरणा बीज भंडारमध्ये तुम्ही जाऊन ते अवेलेबल करू शकता। आणि तुम्हाला ह्या प्रोडक्टविषयी आणि दुसऱ्या कुठल्या पिकाविषयी जर खोल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली नंबर दिलेला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला प्रत्येक अडचणींचा पर्याय तुम्हाला आम्ही देऊ। धन्यवाद।